नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 35. मागच्या भागात आपण बघितले रिद्धी आणि आद्विक दोघेही मंजिरीला विचारून बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी गेले. आद्विकला त्याची मनपसंत आईस्क्रीम मिळाल्याने तो तर एकदम खुश होता, तर रिद्धी उद्या अमेयसोबत भेट होणार म्हणून खुश होती. पहिल्यांदाच ते दोघे असे बाहेर भेटणार होते, म्हणजे उद्या त्यांची पहिली डेट होती. अमेयची सुद्धा तीच हालत होती. आता बघूया पुढे. बेचैनी बेताबी आज मुझे कैसी, आज है जो पहले न थी दिल की हालत ऐसी, देखी है तस्वीर ही आज मिलेंगे दर्शन, हाय रे बढ़ने लगी है उलझन, मिलकर क्या बोले क्या बोले क्या बोले रे, मिलकर क्या बोले. रिद्धी गाणे गुणगुणत आरशासमोर तयार होत होती. सकाळी तिने हे गाणे ऐकले आणि तेव्हापासून ती गुणगुणत होती, पण तिच्या सिच्युएशनला अगदी मॅच होते होते हे गाणे. आरशात पाहून ती मध्येच लाजत होती. नेहमी जीन्स टॉप घालून राहणारी रिद्धी आज व्हाईट कलरचा अनारकली आणि त्यावर वन साईड ओढणी घालून तयार झाली होती. डोळ्यात हलकासा काजळ, आयलायनर आणि न्यूड कलरची लिपस्टिक अगदीशी नाजूकशी बाहुली दिसत होती. चेहऱ्यावरचा ब्लश तो तर काही विचारायची सोयच नाही. आवरून झाले तशी ती बाहेर आली. आधी अरुंधतीच्या रूममध्ये गेली. अरुंधती बेडवर पडून होत्या. मम्माजी झोपलीस का ग? रिद्धीने आवाज दिला. नाही ग, किती वेळ झोपणार? सारखी सारखी झोप तरी कशी लागणार बरं? अरुंधती वैतागत म्हणाल्या. मग काय करतेस? नुसतीच पडून होते. एकतर ते पुस्तक वाचायला पण मनाई केली. मोबाईल बघायची तर बंदीच आहे. आणि काय ग, एवढ्या आवरून कुठे निघालीस तू? तू ओळख बघू, रिद्धी म्हणाली. त्यात काय ओळखायचे आहे? डॉक्टरला भेटायला निघाली असशील. अरुंधती डोळा मिचकावत म्हणाल्या. यू आर ग्रेट मम्माजी, लगेच ओळखलंस. न ओळखायला काय झाले? एवढीशी होतीस तेव्हापासून अंग्या खांद्यावर खेळवते तुला. तुझ्यातला एक एक बदल या नजरेने टिपलाय आणि आता ह्या चेहऱ्यावर एवढा ब्लश घेऊन फिरत आहेस. मीच काय, कुणीही लगेच ओळखेल, अरुंधती म्हणाल्या. मम्माजी, कुठे ब्लश आहे ग चेहऱ्यावर? अगदी साधीशी तयारी केली मी. सांग ना, हा ड्रेस कसा दिसतोय? रिद्धी म्हणाली. फार सुरेख दिसत आहेस. तो डॉक्टर प्रेमात पडला नसेल ना अजून, तर आज नक्कीच तुझ्या प्रेमात पडेल, अरुंधती तिच्या गालावर थोपटत म्हणाल्या. मम्माजी, खरं खरं सांग, माझं वन साईड अट्रॅक्शन तर नसेल ना त्याच्याकडे, की तू लाईक करत असेल मला? रिद्धी जराशी काळजीने विचारत होती. मला तर वाटतं बाई, त्याचंही प्रेम आहे तुझ्यावर. बघ ना, कितीदा चेक करायला यायचा मला. हॉस्पिटलमध्ये पेशंट काय कमी असतील? पण नाही, दर अर्ध्या तासाने हा तयार. आणि तू दिसली नाहीस की त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच बदलायचे. मी तर बाई त्या चेहऱ्याकडेच बघत बसायचे, अरुंधती म्हणाल्या. मम्माजी, अगं आहेस तू दिसायला गोड, आणि त्यात त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघायला मला तर फार गंमत यायची. पण हुशार आहे हा डॉक्टर, अरुंधती बोलत होत्या आणि रिद्धी लाजून गालात हसत होती. अगं जा ना, उशीर होत नाही का आता, अरुंधती म्हणाल्या. हो जाते, पण मॉमला यातलं काही सांगू नकोस. का ग, सांगितले तर काय होणार आहे? अरुंधती न समजण्याचे नाटक करत म्हणाल्या. राहू दे तू आता, आगाऊपणा करू नकोस. चल येते मी, बाय, बोलून रिद्धी त्यांच्या रूमच्या बाहेर पडली. मॉम, मी येते ग, ती किचनमध्ये असलेल्या मंजिरीला बाहेरूनच ओरडत म्हणाली. लवकर ये ग, मंजिरी पण किचनमधूनच म्हणाल्या. हो लवकर येते, बाय बाय. रिद्धी आता पळतच बाहेर पडली. मंजिरी किचनमधून बाहेर येऊन तिला बघत होती. तिने आपली कार काढली आणि निघाली. मंजिरी ज्यूस घेऊन अरुंधतीच्या रूममध्ये गेली. एवढ्या उन्हात जायची काय गरज होती? संध्याकाळीही जाता आले असते ना, मंजिरी हसून नकारार्थी मान हलवत म्हणाली. अगं तिच्या मैत्रिणीला वेळ नव्हता ना संध्याकाळी म्हणून. बरोबर आहे, तिला कसा वेळ असणार? OPD असते ना तिची संध्याकाळची. मंजिरी अरुंधतीकडे
एकसारख्या पाहत म्हणाली. अगं नाही, तिची मैत्रीण डॉक्टर थोडीच आहे. डॉक्टरच आहे तिची मैत्रीण अमेया मोरे, बरोबर ना? मम्मा, तुमच्या दोघींची खलबत्त मला कळत नाही असं नका समजू, मंजिरी म्हणाली. घ्या, म्हणजे तुलाही माहीत आहे. म्हणजे हे असं झालं बघ, मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी आजूबाजूच्यांना माहीत असते, अरुंधती म्हणाल्या. तर काय, मला तिच्यातील बदल समजत नाहीत? सांगते सृष्टीला भेटायला चालली म्हणून, मंजिरी पुटपुटत म्हणाली. अगं मग तिला बोलली का नाहीस? आणि चांगला पोरगा आहे ग तो अमेय. मला तर नाच जावई म्हणून एक नंबर वाटला. मम्मा, ती मॅच्युअर आहे आता आणि हेच वय आहे तिचं प्रेमात पडायचं. त्यामुळे मीही काही तिला बोलले नाही. तसा तो मुलगा चांगलाच आहे, पण त्याच्या मनात काय आहे तेही माहीत नाही ना. लग्नाबद्दल काय विचार करतो कुणास ठाऊक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या नजरेत तो जावई म्हणून बसायला हवा. मंजिरी ज्यूसचा ग्लास त्यांच्या हातात देत म्हणाल्या. बसेल ग, खोट काढण्यासारखं काय आहे त्याच्यात, अरुंधतीने विचारले. आता हे एवढे मोठे बिझनेसमॅन असल्यावर आपली मुलगीही एखाद्या बिझनेसमॅनच्या घरी द्यावी हे वाटत असेलच ना. आणि हा अमेय एका दवाखान्यात नोकरी करतोय. रिद्धीच्या भविष्याचा प्रश्न आहे, मंजिरी काळजीने म्हणाली. जाऊ दे ग, आधी त्या दोघांना प्रेमात तर पडू दे. लग्नाबिग्नाचा नंतर बघू. प्रेमात पडण्याचे हे दिवसही मंतरल्यासारखे असतात. आपल्या दोघींचेही अरेंज मॅरेज झाले म्हणून का तिलाही तेच करायला लावायचे आहे? जमान्यानुसार बदल स्वीकारायला हवा, अरुंधती म्हणाल्या. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, म्हणून तर मीही तिला काही बोलले नाही. आणि तिला माहीत होऊ देऊ नका की मला हे माहीत आहे. तिच्या अज्ञानातच सुखी राहू द्या तिला, मंजिरी हसत म्हणाली. इकडे रिद्धी ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. लगबगीने गाडी पार्क करून ती आतमध्ये जायला निघाली. अमेय तिची वाट बघत एंट्रन्सजवळ थांबलेला होता. तो तिच्याकडेच बघत होता. आज वेगळ्याच लुकमध्ये फार सुंदर दिसत होती ती. त्याची नजर तिच्यावरून हटेच ना. इकडे अमेयला बघताच तिची कळी खुलली. त्याने तिला गोड स्माईल दिली आणि दोघेही आतमध्ये निघाले. त्याने आधीच एक टेबल बुक करून ठेवला होता. प्रायव्हेट टेबल होता तो जरा आतमध्ये. तू चांगल्या बिझनेसमॅनची मुलगी आहेस, बरेच जण ओळखतात तुला, म्हणून मी जरा आतले टेबल बुक केले. तिचा गैरसमज होऊ नये म्हणून तो बोलत होता. ओके डॉक्टर, कळलं मला, रिद्धी हसत म्हणाली. दोघेजण त्यांनी बुक केलेल्या टेबलवर बसले. मग काय घेणार आहेस? तो मेन्यू कार्ड तिच्याकडे सरकवत म्हणाला. ट्रीट माझ्याकडून आहे, मग तुम्ही मागवा काय हवं ते, रिद्धी म्हणाली. बघ हा, बिल जास्त झाले तर म्हणू नकोस. नाही हो, अजून नोकरी पाणी नाही मला, तेवढा खर्च झेपायचा नाही. डॅडच्या जीवावर तरी किती जगणार ना आता, रिद्धी मस्करी करत म्हणाली. अरे वा, छान मस्करी करता येते की तुला, अमेय म्हणाला. मस्करी कुठे, खरं तेच बोलले मी, रिद्धी गालात हसत म्हणाली. अमेय हसणाऱ्या तिला एकटक बघत होता. रिद्धीला जरा अनकम्फर्टेबल होऊ लागले. अमेयच्या लक्षात आले तशी त्याने मान दुसरीकडे वळवली. त्याने वेटरला हाक मारून त्यांची ऑर्डर दिली. रिद्धी, काय घेणार आहेस तू? सेम माझ्यासाठीही, तिने अमेयला सांगितले. अरे वा, आपली दोघांची आवड सेम आहे वाटतं, अमेय म्हणाला. रिद्धी फक्त गालात हसली. कशी आहे आता आजींची तब्येत? काहीतरी विषय काढावा म्हणून अमेय बोलत होता. फाईन, बऱ्यापैकी रिकवर झाली आहे. वीक काढून दिलेस का नाही त्यांना? नाही हो, कसली घालते ती वीक, काहीतरी गंमत करत असते. तरीही ट्राय करायला काय हरकत आहे? न्यावे लागेल, बघूया घालते की नाही ते. तशी ती आत्ताही क्यूटच दिसते. दिसते म्हणजे काय, आहेतच त्या क्यूट, अमेय म्हणाला. असणारच, माझी आई जी आहे ती. हो का, वाटत नाही तुझ्याकडे बघून. त्या कुठे, तू कुठे, अमेय मस्करी करत म्हणाला. पण रिद्धीचा मात्र चेहरा पडला. रिद्धी म्हणाली, पण अमेयला तिचे डोळे पाणावल्यासारखे वाटले. अरे यार, आता कुठे माती खाल्ली मी? या मुलींचं काय असतं, मला काही समजतच नाही, अमेय स्वतःच्याच मनाशी म्हणत होता. सॉरी यार, मी गंमत करत होतो, तुला वाईट वाटायला काय झालं? अमेय तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन न्याहाळत म्हणाला. इट्स ओके, मलाही माहीत आहे मी आजीसारखी आणि मम्मासारखी पण सुंदर नाही. तिचा नाराज चेहरा आत्ताही अमेयला दुखावून गेला.
आणि हे कोण बोललं तुला? फार सुंदर दिसतेस तू. उगाच नाही तुला बघत बसलो होतो मी. आणि आज तर अगदी माझ्या काळजाचा ठाव घेत आहेस. अमेय नकळत आपल्या मनातलं बोलून गेला. त्याचं बोलणं ऐकून रिद्धी आता जास्तच ओशाळली. नकळत तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. काय बोलून गेलो हे आत्ता अमेयच्या लक्षात आले. सॉरी, ही आपली पहिलीच भेट आहे. मी असं तुला काही बोलणार नव्हतं. पण आता अचानक निघून गेले शब्द. पण फ्लर्ट नाही, अगदी मनातून बोललो मी. अमेय म्हणाला. तोही जरासा गोंधळला होता. तुम्हाला गर्लफ्रेंड नाही? रिद्धीने विचारले. सध्या तरी नाही. कॉलेजमध्ये असताना होती एक. व्हॉट अबाउट यू? अमेयनं बोलून टाकले. माझ्या बाबतीत असं काही नाही. मग काय झाले तिचे? काय होणार, लग्न झाले. अमेय अगदी सहज होता. का तुम्ही प्रेमात असाल ना तिच्या? अगं कॉलेजचं असंच प्रेम असतं, फार काही सिरियस नव्हतं. पण तू कशाला एवढा इंटरेस्ट घेतेस? अमेय तिच्याकडे रोखून बघत विचारत होता. काही नाही, सहजच विचारले. माझ्या आयुष्यात आता कुणी नाही. पण तू नाराज का झालीस ते सांगितले नाही अजून मला. ते असंच सहज, ती खाली मान घालत म्हणाली. याला सांगावे का तिच्या मनात विचार सुरू होता. सहज तर नाही, नक्कीच काहीतरी आहे. मित्र मानत असशील तर सांग, मी काही फोर्स करणार नाही. अमेय म्हणाला. मी त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. रिद्धीने पटकन बोलून दाखवले. काहीही, मॅडम आज मस्करीच्या मूडमध्ये आहात का? अमेयने तिच्याकडे बघत विचारले. मस्करी नाही करत आहे, खरं तेच सांगते. मी हर्षित इनामदार यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. वात्सल्य अनाथ आश्रमातून, रिद्धी म्हणाली. अमेय तर डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राहिला. आर यू शुअर? अमेय म्हणाला. हो. फार प्रेम करतात ते तुझ्यावर, चुकूनसुद्धा वाटत नाही. हो, मला तर कधी जाणीवही होऊ दिली नाही. माझ्या डॅडचा तर माझ्यात खूप जास्त जीव आहे, आजी आणि मम्माचाही. रिद्धी म्हणाली. अच्छा, म्हणून तुला वाईट वाटले की तू त्यांच्यासारखी नाहीच दिसायला. पण मी खरंच गंमत करत होतो. तू अगदी मंजिरी मॅमची मुलगी शोभतेस. अमेय म्हणाला. असेलही कदाचित. बरं, तुमच्या फॅमिलीविषयी सांगा ना. रिद्धी विषय बदलत म्हणाली. माझी आई आणि लहान बहीण गावाकडे आहेत. आता सोबत घेऊन यायचा विचार करतोय. खूप दिवस झाले फॅमिलीपासून दूर राहतो. आता नको वाटतं. अमेय बोलत होता तेवढ्यात दिलेली ऑर्डर घेऊन वेटर तिथे आला. दोघांनीही आता नाश्त्यावर ताव मारला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.